आज चिकन मटन भात भाकर रेडी। पप्पा किती महिने? पप्पा 2 महिने खाल्ले ना तुम्ही? पप्पा आमचे ना श्रावण महिना किती 40 दिवस श्रावण महिना पाळला पूर्ण। आणि गणपती बाप्पा विसर्जन झालं तर संडे, पहिला संडे। माझा परत मग नवरात्रीत नाही ना कसं झालंय? छान झालंय। सो मी तर म्हणजे श्रावण महिना होता पाळा, पण गणपती 10 दिवस काही पण आमची ना भांडी घेऊन आली ती थैली 2-3 थैल्या भरून ना, डिश कप काचेचे भांडी सर्व घेऊन आले। चहा का बनते का ना गॅसवर? इथे काळा मसाला तेल काय काय टाकलं, इसके काळा चिकन बनवते, इथे भात लावलाय आणि मटन रेडी झालं का? हा बघा महाराजांची फ्रेम लावली, ज्या मस्त वाटतं घरात। आता सो आता घरी आलतो आणि ना आज नॉनव्हेज बनवायचं आहे। सो आपल्या घरी नाही बनवू शकत 4-5 दिवस, कारण का म्हणजे ना इसके काय बोलले ते ब्राह्मण नवीन घर आहे, 4-5 दिवस नका बनवू बोलले। आणि आज काय ग्रह काय आणि ग्रहणात तर नाहीच बनवत आहे। आणि अजून बोलले ते आणि ती जर आपण ते होऊन बिन केलं असतं ना तर 45 दिवस नाही बनवत नॉनव्हेज। तर आपण संडे सॅटर्डे पासून रेसिपी ब्लॉग चालू करूया। तर आता आम्ही घरी आले, पप्पा बोलले का कोमल आता बाबा आम्ही सर्वजण म्हणजे ना चिकन मटन बनवणार आहे, तर ते आम्ही येऊया आता एकत्र चिकन मटन करूया आज। मध्ये माझ्या मैत्रिणी येणार आहे घर बघायला आणि वनिताताई आणि दाजी पण येणार आहेत आणि उद्या आमच्या मोठी ताई येणार। त्यांना जमलं नाही तर त्यांनी सर्वांच्या घरी गणपती बाप्पा म्हणजे 10वा दिवस होता, 9वा दिवस पूजा होती, आम्ही सर्वांना समजून घेतो। तर आता येणार जे बाकी ते सर्वजण आजपासून येईल, तर तुम्हाला बघायला भेटेल, कंटिन्यू राहा। म्हणजे देशमुखची पार्टी बघितलं समज असेल आपण जुन्या घरी आलो आपल्या इथे। दादा वहिनी हे चलो, आज मला आमचे पहिलेचे दिवस आठवले जेव्हा नवीन लग्न असताना इसकेला हेल्प करायचं मी एकटे। जेव्हा आमचे बाबू इथं अगोदर इसके प्रेग्नंट होते ना, तर जेवण बनवायचे ना तिला असं मी भात असं आणि मटण देऊन द्यायचो। सो आज मटण भात देऊन देऊया, आज एक नंबर टेस्टी बनवा। गुलाबी दिवसाने मटण खाणार आहे तुझा बाबू आणि पप्पा पण। हा कसं बनवेल बाजूला पण गाडीवर थांब ना। 2 महिने म्हणजे पप्पाना कधी काय खातच ना, म्हणजे चिकन मटन तेवढे मटन बनवतो। इथे काळा मसाला तेल काय काय टाकलं, इसके काळा चिकन बनवते, इथे भात लावलाय आणि मटन रेडी झालं का? हा आज तू मटन धुतला? व्हेरी गुड यार बेटा, आज तू मटन धुतला आणि मी चिकन धुतला। आणि त्या पावांसाठी अंडी पण उकाळ टाकली आहे आणि माझ्यासाठी पण किती अंडी 8 आहे ना, 8 3 खाऊ आणि इसके खाईल आणि चिकन। सो या घरामध्ये ना म्हणजे लाईट जरा कमी आहे ना, तर थोडं एवढं उजळण्याचं वाटत तुम्हाला। 2 बल्ब लावलेले आम्ही। सो गाईस ना आता चिकन झालं आपलं रेडी, टाकलं तर पाणी बिणी थोडं ठेवूया। आणि ना आमचं आणि हे घर नवीन घर आणि जुना घर ना फक्त 5-6-7 मिनटं ना, 5-6 मिनटंच लागणार आहे। तर तुम्ही बघायला भेटत जाईल, आमच्या फॅमिलीसोबत असं आम्ही तिकडे येतच जाईल, म्हणजे जास्त लांब नाही गेलो आम्ही। हा रूम पण आपलाच आहे आणि तो रूम पण आपलाच आहे, कारण इथे आपला बेडरूम पण आहे। सो बाबा आम्ही सगळे प्रोग्राम सगळे टाईलो काढलो ना, याच घरी दिसणार तुम्हाला बघायला अख्या फॅमिलीसोबत। तर आज रेसिपी करतोय कारण इकडे संडे तिकडे ना बनवायचं म्हणून मी पूजा केली, कारण का सो इसकेला बस पूजा नाही करायची आहे। तर गणपती बाप्पाचं मंदिर बघा आपलं किती भारी वाटतं ना। हा मंदिर नेला असता पण ही जागा बघा तुम्ही किती फूट आहे बाबा, एवढी मोठी जागा नव्हती का ही मंदिराची? आपल्या इकडे बसला असता वरती कनेक्शन पण होता दारामध्ये। भाऊ एकदा विचार करून आज चिकन मटन भात भाकर रेडी। पप्पा किती महिने? पप्पा 2 महिने खाल्ले ना तुम्ही? पप्पा आमचे ना श्रावण महिना किती 40 दिवस श्रावण महिना पाळला पूर्ण। आणि गणपती बाप्पा विसर्जन झालं तर संडे, पहिला संडे। माझा परत मग नवरात्रीत नाही ना कसं झालंय? छान झालंय। सो मी तर म्हणजे श्रावण महिना होता पाळा, पण गणपती 10 दिवस पाळले आणि आज खाणार चिकन मटन। तर मटन म्हणजे चिकन तरी काय आपण कुठे खातो, मटन खायची जी मजा असते ती अलग असते। बाबांचा पण फेवरेट मटनच आहे आणि इसकेचा फेवरेट चिकन, तर आणि मटन खातच नाही। चिकन लवर ज्यामुळे चिकन आणायला लागतं आम्हाला, खाऊन घ्यायचा बिंदास जगाचा, खा पे के इश करणे का। अरे खायचं अंडी चिकन तर मेन आहे पागल, अंडी चिकन नाही खायचं काय। आता माझे पण उद्या असून अर्धे दिवस झाले, तर ना जिम पण होते 10 दिवस आणि तब्येत पण कमी झालेलं आहे आणि नुसतं थकलेलो काम नुसतं तिकडे लक्ष द्यायचं दे नाही।
अजून या थकून गेलं कमी झालं 10 दिवस म्हणजे कुठेच नाही ना 11 दिवस म्हणजे कोणाच्या घरी पण पाया पडायला एकाच्या घरी नाही गेलो पाया पडायला एकाच्या गेलो फक्त मित्राच्या तो म्हणजे आपला बंटी तो इंटेरियरचं काम करतो बिचारा तो लक्ष देता म्हणून त्याच्या घरी गेलेलो एकच घरी गेलो बाकी कोणाच्याच घरी नाही गेलो वर्षी सो सॉरी मित्र तुम्ही सांभाळून घ्या आणि घराचं काम चालू होतं म्हणून कोणाच्या घरी आलो ना आम्ही गणपतीच्या पाया पडायला पण पुढच्या वर्षी नक्की येऊ सर्वजण तर काही आता एसकेच्या मैत्रिणी आल्या त्याविषयी ना सर्व जॉबमुळे जमलं नाही तर आता आले सर्व आणि आता आमच्या महाराजांची पण फ्रेम लावायची आहे तर सर्व मागे सर्वजण मी बऱ्याच जणांच्या घरी बघितली शिवाजी महाराजांची फ्रेम लावतात आपल्या इकडे छत्रपती शिवाजी महाराजांची जी फ्रेम लावतात ना आपल्या इकडे सर्वजण तर बरेच जण मागे लावतात पण माझं म्हणणं आहे मागे लावणं योग्य नाही सर्वांची अलग अलग चॉईस आणि माझा अलग अलग चॉईस आणि चॉईस काही लोकांना शोसाठी लावतात मागे पण खरंच बोलतो तुम्ही लावू नका असे मागे मी तुम्हाला काय बोलतो मागे नका लावू कारण का आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे फ्रेम लावून तुम्ही लोक इथे आपण लोक बसणार आणि छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणजे अशी पाटण दिसणार मला योग्य नाही वाटत सो मी त्या विचारासाठी इकडे ना लावणार जा आणि पडदे बाकी होते पडदे लावणार ना परत फॅन बाकी बरंच काही खर्च बाकी आहे चप्पलचा बाकी बरेच जण बोलले का दादा तुमचा डोर नाही लावलं सेफ्टी डोर तर सेफ्टी डोर पण रेडी आहे फक्त तिला कटिंग करायची जी जाई आहे ना डिझाईनची ती बनवायला दिली ती आल्यावर तुम्हाला सेफ्टी डोर पण बघायला भेटेल आणि अजून डेकोरेशन गेलं नाही सो आज दुसरा दिवस आमचा इकडचा काल आम्ही गणपती बाप्पा बघायला गेलतो तर कसा वाटला आमचा फ्लॅट जेव्हा आपण आपल्या पैशामध्ये मेंटेन करताना आम्ही 28 वयामध्ये 27-28 वयामध्ये दोघांनी एक फ्लॅट केला अभिनंदन वाटतं आम्हाला आमच्याच तारीख तर काही ना काही करतो आपण आणि ते 52 BHK पण आमच्यासाठी हा एक बंगल्याशिवाय कमी नाही कारण एवढे मेहनत केली ना ह्या फ्लॅटला म्हणजे जवळ फ्लॅटचे कलर मारणारे लोक आम्ही शोधून आणले सर्व शोधून आणले तर दिसतं तर थोडं साईडला बाकी हे अख्खा मी पुसले सर्वांनी आमच्या फॅमिलीने जरी सपोर्ट केला सो मी तर अख्खा घासून अख्खा साफ केलं आहे आणि कसं बनवलं तर मलाच माहिती तर असे बाकी बघा हे का बाकी कारण आपण घरच्या घरी केलेलं आहे सर्व हे बघा थोडं बाकी तर काही ताई पण आमची ना भांडी घेऊन आली ती थैली 2-3 थैल्या भरून ना डिश कप काचेचे भांडी सर्व घेऊन आले गॅसवर तर चहाच बनतोय ना अजूनपर्यंत हा चहा वेगळा बनतोय का ना गॅसवर चहा आता दाजी आले दाजी तशी जमलं ना दाजींना आता आले घरी आता आम्ही बघा महाराजांची फ्रेम लावली ज्या मस्त वाटतं घरात आता दोन वाजले पडद्या लावायचं काम चालू आहे पण खिळा काय आतमध्ये जात नाही आणि ना खिया गेला ना आतमध्ये आता हे कसं जातं ते समजत नाही आणि मग अशी सकाळी इथे ना मारले मशिनीतून तर एवढीशा मारले तर एवढी मोठा बोल झाला पॉपकॉर्न मिळतात आणि तिकडे ते शिवाजी महाराज फेमस ना स्ट्रगल चालू आहे स्ट्रगल सो गाईस रात्रीचे बघा काय दिसतोय ना रूम कसा वाटला ते मला दिस माय रूम आणि एस के आमची सर्वांची चॉईस आणि मस्त आणि भांडी वाजवते म्हणजे एस के किचनमध्ये एस के तर भांडी कमी वाजव आणि लाईटिंग आणि POP चॉईस सरी बंटीची आहे आणि ते आमचे छत्रपती शिवाजी महाराज आज फ्रेम लावली आम्ही लय खुशी वाटते आज आमचा 3रा दिवस आहे घरचा तर आता मी चाललो आम्ही जरा बाहेर एक राऊंड मारून येऊया तर इसकीने अख्खा रूम आवरला आहे किचन सर्व आवरून ठेवलेलं आहे किचनमध्ये ना काय बरेच जण काय बोलायचे इसके किचन तुमचं घाण आता कसं वाटतंय किचन मध्ये ना भरपूर सामान असं भरून ठेवले एक आयडिया दाखवते इसके रेड आपण फोटो काढले असते ना केनी पण गेला आपण फोटो पण काढले बोल आपले दोघांचे रेड कपड्यावर आपण काढू सेल्फी ऐका ना मी किचन मध्ये कुठे कुठे काय काय वस्तू कशा अरेंज केल्या त्याचा पण एक सेपरेट ब्लॉग करेल आणि फक्त किचनचाच आणि किती कॉस्ट झालं काय झालं किती खर्च झाला ते पण सांगणार आहे ना होम टूर वगैरे सगळे ब्लॉग येणार आहेत टेन्शन नका घेऊ हळूहळू सगळे ब्लॉग मी तुम्हाला दाखवणार चला चलो